द्यायचं, दुसऱ्याला काय संबंध नाहीये. याचा सेकंड इफेक्ट कुठे येईल? इकडं. बाय गुड्स टेकन फॉर पर्सनल यूज म्हणजेच ड्रॉइंग्स. किती? 1000. ओके. पुढचं राईट ऑफ 1800 ॲज बॅड डेट्स. 1800 रुपये बॅड डेट्स म्हणून राईट ऑफ करा. कुठनं करा? डेटर्स वरनं करा. पण आपण आता हे नाही करू शकत कारण याच्या पुढची ऍडजस्टमेंट काय? अनरेकॉर्डेड सेल्सची. तर पहिले आपल्याला ती करायला लागेल. म्हणून आपण पहिले लास्ट ऍडजस्टमेंटला जाऊ. गुड्स ऑफ ₹6000 वर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स. गुड्स सेल केले पण त्याची एंट्री करायची राहिली, ती लिहिली नाही. मग आता नाही लिहिली तर लिहायची. सो फर्स्ट ऍड इन सेल्स, ऍड अनरेकॉर्डेड सेल्स. अनरेकॉर्डेड सेल्स कितीचे होते? 6000. 6000. सो आउटर कॉलमला फिगर आली 500. 2,89,000. याचाच सेकंड इफेक्ट अनरेकॉर्डेड सेल्स एक म्हणजे आपले डेटर्स वाढले, उधारी वाढली, डेटर्स वाढले. सो ऍड अनरेकॉर्डेड सेल्स कितीचे? 6000चे. आता आपण हे टोटल खाली घेणार 500. 1,41,500. यातनं आता आपण बॅड डेट्स मायनस करायचे. हे वर खाली करायचं नाही. पहिले अनरेकॉर्डेड सेल्स घे किंवा डिसऑनर्ड बिल घे, हे वर खाली चालेल. बट बिफोर दॅट बॅड डेट्स मायनस होणार नाही, बिफोर दॅट आरडीडी होणार नाही. सो पहिले बॅड डेट्स म्हणजे डुबलेले पैसे, उडालेले पैसे. बॅड डेट्स विच आर न्यू. ट्रायल बॅलन्स मध्ये जे होते ते ओल्ड होते, आता जे आहे ते न्यू आहेत. सो किती आहेत ते? 1800. 1800. हे मायनस झाले 1,39,700. हा इफेक्ट आला कुठं? ऍड न्यू बॅड डेट्स 1800. हा फॉर्म्युला जो आपण आधीच लिहून ठेवला होता, टू ओल्ड बॅड डेट्स प्लस न्यू बॅड डेट्स प्लस न्यू आरडीडी मायनस ओल्ड आरडीडी. तिथं आपण न्यू बॅड डेट्स मध्ये 1800 लिहिले. आलेल्या कळलं कुठनं कसं आलं? क्रेडिट मधनं डेबिटची टोटल मायनस केली, ग्रॉस प्रॉफिट आला. हा ग्रॉस प्रॉफिट ऍज इट इज आपण खाली कॅरी फॉरवर्ड केला. या क्रेडिट साइडच्या टोटल मधनं P&L अकाउंटची जी क्रेडिट साइडची टोटल आहे त्यातनं डेबिट साइडची टोटल मायनस केली. आपल्याला फर्मचा नेट प्रॉफिट मिळाला. तो फर्मचा नेट प्रॉफिट कोणाचा असतो? तो ऑब्विसली पार्टनर्सचा असतो. तो कसा डिवाइड होतो? प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. तो इथं किती दिलाय? सम मध्ये इक्वल. 1:1 म्हणजे इक्वल. दोघांमध्ये इक्वल डिवाइड. 300 मधनं हे फिगर्स मायनस होतील. हे असेल टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू दयाज कॅपिटल अकाउंट अँड क्षमाज कॅपिटल अकाउंट. सो दया आणि क्षमामध्ये तो डिस्ट्रीब्यूट होणार प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये. दिलाय का इथं प्रॉफिट शेअरिंग रेशो? इक्वल दिलाय. समच्या सुरुवातीलाच दिलाय 1:1 विच इज इक्वल. आणि इथं तुमचा प्रॉफिट नेट प्रॉफिट येतो 88,621 जो की दोघींमध्ये डिवाइड होऊन येईल 44,311,44,310. हाच नेट प्रॉफिट इथं जाईल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट बाय P&L अकाउंट विच इज युअर नेट प्रॉफिट 44,311,44,310. टोटल घ्यायची, अकाउंट क्लोज करायचा. क्रेडिट साइडला गेला, याचा बॅलन्स इथं निघाला आणि हा बॅलन्स आपण खाली घेतला. हा इथेही लिहू शकते तू, डायरेक्ट इथेही लिहू शकते, बोथ इज करेक्ट. आता ही दोन्हीची टोटल जेव्हा आपण घेतो आणि ती सेम येते, दॅट मीन्स टॅली, सम टॅली. ओके.